नमस्कार मित्रांनो, चला पटापट जाणून घेऊया महाराष्ट्राच्या 10 ठळक बातम्या, कृषी क्षेत्रामधल्या आणि विविध बातम्या फक्त 5 मिनिटात. आणि आपण कुठल्या जिल्ह्यातून बघत आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. महाराष्ट्र हीटवेव्ह अलर्ट, होळीनंतर उष्णतेचा कहर, राज्यात तापमान झपाट्याने वाढणार, वाचा सविस्तर. राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून तापमानात मोठी वाढ होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढील काही दिवसात कमाल तापमान 2 ते 3 अंशांनी वाढणार असून काही भागात पारा 40 अंशाच्या उंबरठ्यावर जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मराठवाडा रिव्हर लिंकिंग प्रोजेक्ट, दुष्काळी मराठवाड्याचे चित्र बदलणार. बजेटमध्ये नदीजोड प्रकल्पांसाठी हजारो कोटी. दुष्काळी मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पश्चिम वाहिनी नद्यांच्या अतिरिक्त पाणी मराठवाड्याकडे वळविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध नदीजोड प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली आहे. वारणा धरणातून म्हैसाळ सिंचन योजनेसाठी विसर्ग वाढला. आता 1200 क्युसेकने विसर्ग सुरू. वारणा धरणातून वाकुर्डे बुद्रुक योजना, कालव्यावरील उपसा जलसिंचन योजना आणि आता म्हैसाळ योजनेसाठी पाणी सोडण्यात आले आहे. बारामती पुरंदरमधील 33 गावांच्या जिरायती शेतीला मिळणार पाणी. या नदीजोड प्रकल्पाचा अखेर मंजुरी. नदीजोड प्रकल्प सुमारे 1000 कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे बारामती व पुरंदर तालुक्यातील अवर्षणग्रस्त जिरायती भागातील शेतीला मोठा दिलासा मिळणार आहे. तब्बल 15,000 मेटन केळी काढण्यास तयार. निर्यातीच्या व स्थानिक खरेदीच्या दरात किती फरक? 10,000 एकर क्षेत्रात तब्बल तोडणीलायक 15,000 मेटन केळीचे उभे पीक आहे. निर्याती दरांच्या कोल्ड स्टोरेजमध्ये तब्बल 1,000 मेटन केळी सध्या शिल्लक आहेत. हरभरा बाजारभाव. हरभऱ्याला कुठे मिळाले 7,000चा दर? आजचे बाजारभाव पहा. राज्यातील बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला हे वाचा सविस्तर. बासमती राईस एक्सपोर्ट. बासमती तांदळाची निर्याती थांबली. प्रति क्विंटल इतक्या रुपयांची घसरण, वाचा सविस्तर. मध्य आशियातील सुरू असलेल्या लढाईचा थेट परिणाम भारताच्या बासमती तांदळाच्या व्यापारावर होत आहे. नाशिक विभागात एकूण 26 ठिकाणी हरभरा. तूर खरेदी केंद्रास मान्यता. काय हमीभाव मिळतोय? शेतकऱ्यांनी विहित मुदतीत ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. विदर्भ ऑरेंज फार्मर्स क्रीज. संत्रा प्रक्रिया प्रकल्पाची तारीख पे तारीख. उद्योग केव्हा उभा राहणार? विदर्भातील मुरुड मोर्शी पट्टा संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असला तरी प्रक्रिया उद्योगाच्या अभावामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. उत्पादनातील सुमारे 40% लहान संत्र्यांना बाजारात योग्य दर मिळत नसल्याने ते मातीमोल भावात विकावे लागते किंवा फेकून द्यावे लागते. अनेक वर्षापासून घोषणा होत असल्या तरी प्रत्यक्षात प्रक्रिया उद्योग सुरू न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे. सर्वसाधारण दर्जा असलेल्या हरभऱ्यालाही मिळणार आता चांगला दर. काय निश्चित केला हमी दर? शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा आणि बाजारभावातील चढउतारांपासून संरक्षण मिळावे यासाठी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हरभरा हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे.